नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊजला गोट कशा पद्धतीने करायचा हे बघणार आहोत. मी आज तुम्हाला अगदी सोपी आणि पटकन होणारी एक टिपही देणार आहे. त्यामुळे तुम्ही बिगिनर असाल तरीही अगदी परफेक्ट असा गोट करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही इथे बघू शकता, ब्लाऊज मी पूर्ण शिवून घेतलेला आहे व इथे गोट करायचा ठेवलेला आहे. गोट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी मशीनमध्ये काही सेटिंग करायची आहे. त्यासाठी मी या प्रकारे एक स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे. सर्वात प्रथम तुम्हाला इथे काय करायचे आहे, आपली सुई चेक करायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही सुई एकदम इथे मिडलला आहे. आपण ही सुई या प्रकारे स्क्रूड्रायव्हर पकडून ही प्रेशर फूट आपण थोडंसं सुईच्या साईडने सरकवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, ही सुई आता आपली एकदम प्रेशर फूटच्या या कडेला आहे. सुई प्रेशर फूटवर आदळली नाही पाहिजे, एकदम कडेला आहे. या पद्धतीने तुम्ही मशीनमध्ये सेटिंग करून घ्यायची आहे व त्यानंतर आपण आता गोट करणार आहोत. गोट करण्यासाठी या ठिकाणी मी ब्लाऊजचं हे उरलेलं कापड घेतलेलं आहे. आता तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, कधीही गोट करताना आपण असं सरळ लाईन कट करून मग त्या कापडाचा गोट करायचा नाही. आपल्याला गोट करताना नेहमी असं तिरक्या लाईनमध्ये गोट करायचा आहे. म्हणजे आपल्याला कापड ताणलं जातं व आपला गोट एकदम परफेक्ट येतो. आता मी या ठिकाणी या प्रकारे पट्टी ठेवून या ठिकाणी मी पट्टी बायसमध्ये ठेवलेली आहे व या प्रकारे खडूने मार्किंग करून घ्यायचे आहे. आता आपण बायसमध्ये आखून घेतलेलं आहे व मी हे 1.5 इंचाच घेतलेला आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. आणि तुम्हाला जेवढ्या पट्ट्या पाहिजे असतील तेवढ्या तुम्ही कट करून घ्यायच्या आहेत. तर आपण ही पट्टी एकमेकांना जॉईन कशी करायची हे बघणार आहोत. या ठिकाणी मी ही एक पट्टी घेतलेली आहे व दुसरी पट्टी इथे या प्रकारे ठेवून घ्यायची आहे. पट्टी जॉईन करताना कधी या प्रकारे सरळ जॉईन करायची नाही. आपण ही पट्टी या प्रकारे अशी तिरकी जॉईन करणार आहोत. म्हणजे ही गोट करताना एका ठिकाणी जाड होणार नाही, गोट व्यवस्थित येईल आपला. तर इथे मी टीप मारून घेतलेली आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. तिने तुम्ही बघू शकता, ज्याही पट्ट्या आपण कट केलेल्या होत्या त्या जॉईन करून घेणार आहोत. या ठिकाणी आता आपण गोट करणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही बघू शकता, आपण ही जॉईन करून घेतलेली ही पट्टी आहे. ती पट्टी इथे या प्रकारे ठेवून घ्यायची आहे व या पद्धतीने मी इथे फोल्ड करणार आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण इथे ही प्रेशर फूट खाली या प्रकारे ठेवून घ्यायची आहे व टीप मारताना आपली बरोबर एका दाबाची टीप आली पाहिजे. तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, ज्या ठिकाणी आपल्या गळ्याचा कर्व शेप येणार आहे तिथे आपण हा गोट थोडासा ओढून करायचा आहे व जिथे या प्रकारे स्ट्रेट पॅटर्न येईल तिथे हा असाच या पद्धतीने आवडायचा आहे. या पद्धतीने आपण इथे 1.5 इंचाच्या अंतरावरती गोटला टीप मारून घेतलेली आहे. आता आपण जिथे जिथे कर्व शेप असेल तिथे या प्रकारे कात्रीने कट टाकून घेणार आहोत. कट टाकताना आपली टीप कट होणार नाही यात लक्षात द्यायचं आहे. आता या ठिकाणी माझे पूर्ण कट्स टाकून झालेले आहेत. आता आपण या प्रकारे हे इथे फोल्ड करून घेणार आहोत. 1.5 इंचाचं अंतर राहील एवढं आपल्याला फोल्ड करायचं आहे व इथे आपण साईडने टीप मारून घेणार आहोत. बघू शकता, एकदम प्रॉपर अशी 1.5 इंचाच्या अंतरावरती फोल्ड करून मी टीप मारून घेतलेली आहे. आता या ठिकाणी गोट करताना
एकदम लक्षपूर्वक बघायचं आहे. या प्रकारे आपण हे आता फोल्ड करून घेणार आहोत. फोल्ड केल्यानंतर आता आपण बरोबर या प्रकारे प्रेशर फूट खाली ठेवून घेणार आहोत. पद्धतीने तुम्ही गोट बघू शकता. या ठिकाणी मी पूर्ण ब्लाउजला गोट करून घेतलेला आहे. या ठिकाणी मी पूर्ण ब्लाउजला गोट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला गोट राऊंड नेकची तिथेही किती व्यवस्थित आलेला आहे. या पद्धतीने तुमचा गोट आला पाहिजे. मी दिलेल्या टिप नक्की फॉलो करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.